आता पाहूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ती आहे भाजपच्या उमेदवारांच्या संदर्भातली। भाजपच्या उमेदवारांना दररोज रात्री प्रचाराचं रिपोर्ट कार्ड मिळणार आहे। प्रचाराची पद्धत कशी असावी, कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे हे दर दिवशी सांगितलं जाणार आहे। बॅनरवरती फोटो कसा असावा यासाठी सुद्धा प्रोटोकॉल ठरवण्यात आल्याची माहिती मिळते। बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असेल, त्यानंतर पक्षाच्या चिन्हाचा मध्ये फोटो असेल। मतदारसंघातील प्रचार यंत्रणेचा समन्वय भाजपाची केंद्रीय यंत्रणा आणि प्रदेश भाजप यंत्रणा करेल। उमेदवारांच्या प्रचारात चुका कोणत्या होत आहेत याचाही फीडबॅक त्यांना दररोज दिला जाणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार उपनवर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, महत्त्वाची बातमी आहे, कारण की आपण जसं बघितलं की भाजपाने निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं, अक्षरशः बूथ कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचलेले होते। आता त्याच पद्धतीने उमेदवारांच्या प्रचाराचं मायक्रो प्लॅनिंग सुद्धा भाजपकडनं केलं जातंय का? तुषार, आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे भाजपा संघटन यंत्रणेमध्ये आपल्याला अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय, तेच प्रतिबिंब आपल्याला आता प्रचार यंत्रणेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतंय। प्रचार यंत्रणेमध्ये भाजपाने आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। प्रचार उमेदवारांनी कसा करावा या संदर्भात भाजपा प्रदेश कार्यालय आणि केंद्रीय यंत्रणा ही आता समन्वय साधणार आहे। दररोज उमेदवारांनी प्रचार करत असताना कोणकोणत्या चुका झालेल्या आहेत या संदर्भात एक टीम त्या उमेदवारावरती लक्ष ठेवून असणार आहेत। त्या चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्यास सांगणार आहेत। प्रचार यंत्रणेमध्ये कोणकोणते मुद्दे असावेत हे सुद्धा भाजपा प्रदेश कार्यालय आता यापुढील काळामध्ये ठरवताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे पूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये जी होर्डिंगबाजी होणार आहे, जी बॅनरबाजी होणार आहे, जे पॅम्पलेट प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहेत, त्या पॅम्पलेटवरती नेमकी फोटो साईज प्रोटोकॉल कसा असावा, त्यामध्ये मोदींचा फोटो हा मोठा फोटो असणार आहे, त्यानंतर कमळ चिन्हाचा फोटो असणार आहे, त्यानंतर उमेदवाराचा फोटो। तुषार, एकच प्रश्न विचारायचा होता की सॅम्पलिंग कसं असावं, फोटो कसा असावा किंवा पॅम्पलेट कशा पद्धतीचे असावेत हे आपण एक समजू शकतो, कारण की ती एक केंद्रीय यंत्रणा लागलेली असते आणि एक युनिफॉर्म पॅटर्न तो असतो। मात्र उमेदवारांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। तुम्ही प्रचारात कोणते मुद्दे घ्यावेत, तुमच्या कोणत्या चुका झाल्यात, या चुका कशा टाळायच्या आणि पुढे त्याच्यातनं ओव्हरकम कसं व्हायचं, इतकं छोटं माहिती जी आहे ती उमेदवारांना दिली जाणार आहे। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सुरू होत असताना अनेक या ठिकाणी विधानं ही चुकीची केली जात असतात। त्यामुळे कोणतंही विधान हे चुकीचं होऊ नये यासाठी स्वतः प्रदेश यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या प्रचारामध्ये आपले मुद्दे नेमके कोणते असावेत, विकासाच्या मुद्द्यावरती कसं भाषण करावं, त्याचप्रमाणे आतापर्यंत मोदीजींनी कोणकोणती विकास कामे केलेली आहेत, 2014 पूर्वीचा भारत कसा होता, 2014 नंतरचा भारत कसा आहे, आपला लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कोणती इंडस्ट्री आणू शकतो, आपला उमेदवार हा दिल्ली। अगदी खरे तुषार, म्हणजे या एका याच्यातनं एकच स्पष्ट होतंय की उमेदवारांवरती केंद्रीय यंत्रणेची, राज्य यंत्रणेची नजर असेलच, मात्र त्याचबरोबर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्यावं हाच एक भाजपाचा अजेंडा सध्या तरी दिसतोय, असं यातनं दिसतंय। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।